कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. महाडमध्ये पार्क केलेल्या कारला अचानक आग. अग्निशमन दलाची तातडीने धाव. वाहनाचे मोठे नुकसान टळले. गोव्यातील नाईट क्लबला भीषण आग. सिलेंडर ब्लास्टमुळे आग फैलावली. आगीमध्ये 23 जणांचा मृत्यू. पर्यटकांचाही मृतांमध्ये समावेश. कार्लेखिंड कनकेश्वर फाटा रस्ता खड्डेमय. कंत्राटदारावर कारवाईची मागणी. प्रवाशांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास. काँग्रेसची तातडीच्या दुरुस्तीची मागणी. आणि दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांची गर्दी. संकष्टी चतुर्थी निमित्त पालेभाज्यांची सजावट. ब्रह्ममुहूर्तावर गायनाचा नवा उपक्रम. आता पाहूया सविस्तर वृत्त. महाड तालुक्यातील डॉक्टर कोल्हे दवाखान्यासमोर हेरंब बिल्डिंग खाली पार्क करून ठेवलेल्या एका 4 चाकी वाहनाला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना आज घडली. आगीचे ज्वालारूप वाढत असल्याची माहिती मिळताच महाड नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या पथकाने वेगाने पाणी मारून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी दुर्घटना टळली. सदर जळालेलं वाहन हे महेश इब्राहिम पुरकर यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळते. आग कशामुळे लागली याबाबत स्पष्ट कारण समोर आले नसले तरी वाहन प्रवास करून आल्याने इंजिन गरम झाले होते आणि त्यातून बॅटरी शॉर्ट सर्किट झाल्याची चर्चा घटनास्थळी घोळत होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकारी गोविंद साळुंके, वाहन चालक शेखर भोसले, फायरमन संकेत खोपकर, प्रतीक शितोळे, केदार देसाई, आदित्य खोत तसेच विभागाचे ठेकेदार शशिकांत कदम आणि सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम केले. अग्निशमन दलाच्या तातडीमुळे मोठा अनर्थ टळला, मात्र वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. गोव्यातील हडफडे अरपोरा परिसरातील प्रसिद्ध बर्ज बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. शनिवार उशिरा रात्री ते रविवार पहाटे या वेळेत क्लबच्या किचनमध्ये झालेल्या सिलेंडर ब्लास्टमुळे आग क्षणार्धात पसरल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. रात्री साधारण 12 ते 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की क्लबमध्ये असलेल्या अनेकांना बाहेर पळायलाही वेळ मिळाला नाही. आत अडकलेल्या काही जणांचा मृत्यू थेट जळून झाला तर उर्वरितांचे निधन घनदाट धूर गुदमरल्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेत एकूण 23 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 3 महिला आणि 3 ते 4 परदेशी पर्यटकांचाही समावेश असल्याचे प्रशासनाने सांगितले. घटनेनंतर अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू केले. परिसरात हाहाकार माजला होता. आग कशी एवढ्या वेगाने पसरली तसेच सिलेंडर स्फोटाच्या कारणांचा तपास पोलीस आणि फायर विभाग करत आहेत. जो आज क्लब में जो इंसिडेंट्स हुआ, जो अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स, इस तरह का इंसिडेंट्स कभी नहीं होना चाहिए. गोवा जैसे टूरिज्म स्टेट में कुछ जो इलीगल्स या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं और इसी में जो फायर इंसिडेंट्स हुआ, इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक 3-4 टूरिस्ट जो अंदर थे, 2-3 इनको जल के हुआ, बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गई. ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है. जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ. गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी और जो कल्प्रिट इसमें हैं जो उनको बिहाइंड द बार्स किया जाएगा. सर, क्या आप मानते हैं कि बहुत बड़ी घटना है? पिछले 5 सालों में इस तरह की घटना कभी नहीं हुई थी. गोवा के हिस्ट्री में इस तरह का टूरिज्म लेवल पे इंसिडेंट होना है बहुत बड़ी घटना है. इस तरह का इंसिडेंस कभी नहीं हुआ था. तो इस तरह की फायर सेफ्टी और ट्रेजेडी, दिस इज़ द फर्स्ट टाइम एटलीस्ट. यानी 10-20 साल में तो पहला इंसिडेंट, इतनी बड़ा इंसिडेंस कभी नहीं हुआ था. पर हैंड्स फोर्थ मैं मेरी पुलिस डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट इनको पूरी तरह से सेफ्टी लेने की सभी प्रिकॉशन्स लेने के लिए कहूँगा. रायगड जिल्ह्यातील कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर सर्वत्र खोलवर खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने रस्त्याच्या कडाही तुटल्या आहेत. यामुळे वाहन चालकांना जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. दररोज याच मार्गावरून शालेय विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र रस्त्याची ही दयनीय अवस्था पाहता अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कंत्राटदाराच्या निष्काळजी आणि निकृष्ट कामामुळेच ही गंभीर परिस्थिती ओढवल्याचा आरोप रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील थळे यांनी केला आहे.
जीवघेण्या आणि बेजबाबदार काम करणाऱ्या कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी थळे यांनी केली आहे. त्यांनी संबंधित विभागाकडे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची विनंती केली असून प्रशासनाने नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नमस्कार. रायगड जिल्हा उपाध्यक्ष माजी सरपंच सुनील थले. गेले 4-5 वर्ष ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि आता काम चालू केलेलं आहे. कार्लेखिंडी ते कनकेश्वर फाटा ह्या रस्त्याला 3 ग्रामपंचायती येतात. एक परहोर, मापगाव आणि गुंजीस. त्याचं जास्त क्षेत्रफळ हे मागवाव ग्रामपंचायतीचं आहे आणि आता जी गटारं चालू केली आहेत ती गटारं अतिशय रस्त्यालगत केलेली आहेत. शेतकऱ्यांचा येण्या जाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. शेतकरी रस्ता विचारल्यानंतर अरेरावी करून त्यांना पोलीस स्टेशनला तक्रारीसुद्धा शेतकऱ्यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहेत. रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे. हे मनवली ते कनकेश्वर फाटा 1 किलोमीटरचा रस्ता हा खोदून ठेवून 1 महिना झालेला आहे आणि अतिशय त्या रस्त्याला ट्रॅफिक होते. आजूबाजूला कुठलाही माणसं काही ठेवलेली नाहीत. पर्यटक क्षेत्र असल्यामुळे इथे कनकेश्वर देवस्थान पर्यटक क्षेत्र आहे आणि मांडवा वगैरे सगळं पर्यटक क्षेत्र आहेत. त्याच्यामुळे अडथळे खूप निर्माण होतात. इथे विद्यार्थी, ॲम्ब्युलन्स, ST, आरशेपचे अवजड वाहनं या रस्त्याने नेहमी जात असतात आणि धुलीचं एवढं साम्राज्य झालेलं आहे का असं वाटतं आम्हाला का आम्ही माथेरानला पर्यटकाला गेलो असं वाटतंय. एवढं साम्राज्य धुलीचं झालेलं आहे. खरं म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्टरनी रस्त्याला पाणी मारलं पाहिजे, आवश्यकता आहे. इथे शेतकरी कुटुंब आहेत. बरेचसे आजूबाजूला ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकजण घशाच्या नाकाच्या आजाराने ग्रासलेले आहेत. अनेक वेळेला माझ्याकडे तक्रारी केल्या, आपण तुम्ही काहीतरी याच्यावर डिसिजन घ्या. आम्ही संबंधित खात्याकडे यांचे पत्रव्यवहार केलेले आहेत जेणेकरून काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि जर नाही झालं तर आता खूप संशयाच्या बाहेर गेलेला आहे. नक्की आम्ही त्याच्यावर योग्य तो डिसिजन घेऊ काय करायचं ते. धन्यवाद. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात मोठी गर्दी केली होती. चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पांच्या मूर्तीभोवती विविध आकर्षक पालेभाज्यांची नयनरम्य आरास करण्यात आली होती, जी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. या खास प्रसंगी दगडूशेठ गणपती ट्रस्टने एका नव्या आणि स्तुत्य उपक्रमाची घोषणा केली आहे. यापुढे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला ब्रह्ममुहूर्तावर एका गायक कलाकाराला बाप्पांसमोर आपली कला सादर करण्याची एक अनोखी संधी दिली जाईल. या उपक्रमाची सुरुवात आज गायिका कृपा किरण नाईक यांच्या सुमधुर गायनाने झाली. पहाटे 3 ते 4:30 या वेळेत नाईक यांनी बाप्पांसमोर भक्तिगीतांनी संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध केले. ब्रह्ममुहूर्तावर बाप्पांची सेवा करता येणं हे आपलं परमभाग्य असल्याचं कृपा किरण नाईक यांनी यावेळी सांगितलं. नमस्कार, मी कृपा किरण नाईक. मला खूप सुंदर वाटतं आहे, खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आहे. कारण दगडूशेठ मंदिर गणपती मंदिर हलवाई ट्रस्ट तर यांनी इतकं सुंदर नियोजन स्वराभिषेक या कार्यक्रमाचं केलं आहे आणि या निमित्ताने प्रत्येक कलाकाराला आता दर चतुर्थीला सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी 3 ते 4:30 या वेळेत बाप्पासमोर आपली कला सादर करता येते आहे. हे प्रत्येक कलाकाराचं खरंच महत्भाग्य आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करते. यावेळी आध्यात्मिक गुरु डॉक्टर सुनील काळे आणि ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपस्थित होते. भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन घेता यावे यासाठी ट्रस्टच्या वतीने विशेष दर्शन बारीची चोख व्यवस्था करण्यात आली होती. पहाटेपासून अनेक धार्मिक विधी आणि महाअभिषेकही करण्यात आले. नमस्कार. एको अहम बहुश्याम, तत्व एक आणि मग ते विविध रूपाने नटतं. पण न्यूमरॉलॉजिकल ऑर्डरप्रमाणे 1चे 2, 2चे 3 असा प्रकार आहे तो. तर एक गुरुतत्व स्थूलामध्ये गुरु आणि शिष्य
या जोडीने नटतं, याला अध्यात्मामध्ये नरनारायणाची जोडी म्हणतात. तर आज चतुर्थीच्या दिवशी जवळजवळ मी याला गाभाराच म्हणतो, तर गाभाऱ्यामध्ये बसून तो साक्षी भावामधनं पाहणारा, न दिसणारा पण मूर्तीमधनं साकार झालेला, त्याच्या साक्षीमध्ये ह्या मंडपामध्ये एक गुरुशिष्य जी परंपरा आजच्या काळामध्ये फक्त संगीत आणि नृत्य या दोन क्षेत्रात तरी जी अजून जी टिकून आहे, ती परंपरा, त्या परंपरेचा सुंदर आविष्कार इथं घडत होता. आणि त्या सोहळ्याचा फक्त साक्षीभावातून मी आनंद लुटला आणि काय सांगू. आणि हे सगळं दगडूशेठ आणि त्यांचे संपूर्ण इतके वर्ष त्याचे गण आहेत हे सगळे. सो माझ्याकरता गणगणागणात बोते हा जोक नाही आहे. तुम्ही सगळे गण आहात आणि तुमच्या माध्यमातूनच हा गणांचा ईश काम करतो. आणि हे त्याचं कार्य एवढे वर्ष चाललं आहे. आणि अशा तऱ्हेची एक वेगळी घटना आज घडली आणि ती मला बघायचं सौभाग्य मिळालं. धन्य हो, धन्य ते तुम्ही सगळे गणेशाचे गण. धन्यवाद. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी शिवानी मेहता तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. रत्नागिरीत आज संविधान जागर विचार मंचच्या वतीने राष्ट्रीय संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले. संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क आणि लोकशाही मूल्यांवर विचारमंथन करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेची सुरुवात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडून निघालेल्या भव्य संविधान दिंडीने झाली. यात मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या हाती संविधान मूल्यांचे फलक होते. शहरवासियांनीही दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विचार मंचचे सदस्य आणि मान्यवर नागरिकही यात सहभागी होते. घोषवाक्य आणि भीमगीतांनी शहरात जागरणाची ऊर्जा पसरवली. संविधान दिंडीनंतर शहरातील सावरकर नाट्यगृह येथे परिषदेचे औपचारिक उद्घाटन झाले. माजी खासदार आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. डॉक्टर जाधव यांनी संविधानाची आर्थिक, सामाजिक बाजू समजावली. पत्रकार संजय आवटे, प्राध्यापिका सुचिता गायकवाड, न्यायमूर्ती अभय ठिपसे या तज्ज्ञांनी संविधानाचे कायदेशीर, सामाजिक महत्त्व विशद केले. हा उपक्रम रत्नागिरीतील नागरिकांमध्ये संविधानाप्रती आदर आणि जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. तळा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटामाटात उद्घाटन झाले आहे. दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यालयातून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही शिवसेना तालुका प्रमुख विलास ठसाळ यांनी यावेळी दिली. या सोहळ्याला दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्यासह युवासेना जिल्हा प्रमुख चेतन पोटफोडे, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अरिफ मणेर, उपतालुका प्रमुख भगवान शिंदे, शहर प्रमुख नजीर पठाण तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बजमये इमदादियाच्या MIA KG & प्रायमरी तसेच MIB गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे 5 आणि 6 डिसेंबर रोजी AE कालसेकर कॅम्पस येथे भव्य माजी विद्यार्थिनी मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. संस्था अध्यक्ष ARD खतीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या 2 दिवसीय कार्यक्रमाला माजी विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पहिल्या दिवशी माजी विद्यार्थिनींसाठी खास सांस्कृतिक आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय शिरीषकर तर सन्माननीय अतिथी म्हणून लेखक कवी सुनील शरद चिटणीस यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. दुसऱ्या दिवशी प्रख्यात साहित्यिक डॉक्टर बाळासाहेब लबडे हे सहपरिवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक सादरीकरणे, खाद्य प्रदर्शन आणि विद्यार्थिनींच्या उपक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी घेतलेल्या मेहनतीमुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला. भविष्यात पाण्याची टंचाई जाणवू नये, माणूस, प्राणी आणि वन्यजीवांसाठी पाण्याची टंचाई होऊ नये याच गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना घेऊन गुंदे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि माझी वसुंधरा 60 अभियान अंतर्गत गुंदे ग्रामस्थांनी श्रमदानातून जलसंधारणाचे मोठे काम केले आहे. गुंदे, देऊळवाडी आणि ढाकरवाडी येथील ग्रामस्थ, जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी
ICS महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच एक्सेल कंपनीच्या सहकार्याने हे श्रमदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. एक्सेल कंपनीने बंधाऱ्यासाठी आवश्यक प्लॅस्टिक उपलब्ध करून दिले, तर त्यांचे महाडिक सर यांनी मार्गदर्शन केले. या सामूहिक प्रयत्नातून एकूण 6 विजय बंधारे यशस्वीरित्या बांधण्यात आले. यावेळी सरपंच रवींद्र, उपसरपंच रुणाली ओबरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे शेलार, शिक्षक दुप्पा धुळे सर, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आणि बचत गटांच्या प्रतिनिधींसह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. गावातील प्रत्येकाच्या सक्रिय सहभागातून उन्हाळ्यातील पाण्याची समस्या कमी करण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे. या बातमीपत्रासह वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.